आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा नाकारणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असणार आहे। याचा अर्थ एकदा निवडणूक अधिकाऱ्यानं अर्ज फेटाळला की त्या विरोधात जिल्हा न्यायालयात अपील करता येणार नाही आणि याबाबतच्या अध्यादेशाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बुधवारी मान्यता दिली आहे। सरकारनं या निर्णयाचं समर्थन केलं असून विरोधकांनी मात्र या निर्णयावर टीका केली आहे। यापूर्वी उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर अनेक उमेदवार न्यायालयात दाद मागायचे, ज्यामुळे निवडणुका वेळेवर घ्यायला अडचणी येत होत्या आणि संपूर्ण प्रक्रिया ही लांबणीवर पडत होती। हीच परिस्थिती टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं सरकारला या तरतुदी वगळण्याचा प्रस्ताव दिला होता। आता राज्यपालांच्या संगनमतीनं लगेच अध्यादेश जारी होणार असून त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत हा नवीन नियम लागू असेल। खरं तर अलीकडे झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं उमेदवारी अर्जावर घेतलेल्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। परिणामतः अनेक ठिकाणची थेट नगराध्यक्ष आणि प्रभागातील नगरसेवकांची निवडणूक पुढे ढकलावी लागली। त्यासाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। निकाल 21 डिसेंबरला जाहीर होतील। तर अशा पद्धतीनं निवडणूक पुढे ढकलावी लागल्यानं राज्य निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। पण आता या सुधारणेमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक वेगवान आणि विना अडथळा पार पडेल अशी अपेक्षा असतानाच इच्छुक उमेदवारांचं टेन्शन मात्र वाढलंय। तर निवडणूक निर्णय अधिकारी हे शेवटी सरकारी कर्मचारी असतात। विशिष्ट उमेदवाराचा अर्ज स्वीकारणं किंवा फेटाळणं याबाबत सरकारमधील राजकीय पक्षांकडून त्यांच्यावर दबाव येऊ शकतो। अशा वेळी आपल्यावर अन्याय होतोय अशी भावना झालेल्या उमेदवारासाठी आतापर्यंत न्यायालयातच दरवाजा खुला होता, तो सरकारनं बंद केला हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। त्यामुळे सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।